मंजिल ICSमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इलिमिनेशन टेक्निक पाहणार आहोत. या टेक्निकचा वापर तुम्ही MPSCच्या प्रिलिम्समध्ये करू शकता. सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सांगू इच्छितो की इलिमिनेशन टेक्निक या सिरीजचा हा पार्ट दुसरा आहे. दुसरा आहे. पहिला पार्ट तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, MCQ टाईपची कोणतीही एक्झाम असू दे, त्या एक्झाममध्ये इलिमिनेशन टेक्निक ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण का की बघा, सगळ्या गोष्टी आपण नॉलेजच्या बेसिसवर लक्षात नाही ठेवू शकत. आपल्या ब्रेनला देखील काही लिमिटेशन आहेत आणि अशा वेळी या इलिमिनेशन टेक्निक ज्या रँडम तुक्का नाहीत, याच्यामागं एक कारण आहे, याच्यामागं एक स्पष्टीकरण आहे, याच्यामागं एक प्रूफ देखील दिलेला आहे की आपण प्रत्यक्ष ते इम्प्लिमेंट करून पाहणार आहोत की ॲक्च्युली या इलिमिनेशन टेक्निक अप्लाय होतात की नाहीत. या इलिमिनेशन टेक्निकचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की यामुळे तुमचे 20 ते 30 मार्क वाढतील. तर चला मग मित्रांनो, स्टार्ट करूया. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2 टेक्निक पाहणार आहोत. एक ऑब्झर्व अँड सॉल्व आणि दुसरे आहे कॉमन सेन्स प्लस जनरल नॉलेज. पहा, आपली जी पहिली टेक्निक आहे ऑब्झर्व अँड सॉल्व, या टेक्निकचा वापर तुम्ही या सर्व क्वेश्चनमध्ये करू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास करणार, जेव्हा स्वतः पडताळणी करणार, तेव्हा त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. हे सर्व क्वेश्चन सेट ए मधील आहेत. या टेक्निकचा वापर करून 2023 मधील 2 प्रश्न, 2022 मधील 1 प्रश्न, 2021 मधील तब्बल 7 ते 8 प्रश्न आणि 2020 मधील पहा की जवळपास 10 प्रश्न आपण या टेक्निकचा वापर करून सोडवू शकतो. ही टेक्निक तशी खूप साधी आणि सोपी आहे. याचे 3 टाईप आहेत. यामध्ये थोडक्यात आपण जर का म्हणू तर यामध्ये फक्त आपल्याला व्यवस्थित ऑब्झर्व करायचा आहे. आयोगानं एक सेम प्रकारचा पॅटर्न फॉलो केलेला आहे मागील 3 ते 4 वर्षाच्या एक्झाममध्ये, आणि हा पॅटर्न मी तुम्हाला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, पहिला टाईप आपण पाहूया. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? पहा, जर की आपल्याला नॉलेज बेसवर हे क्वेश्चन माहीत असेल तर ठीक आहे. जर माहीतच नसेल आणि आपल्याला अटेम्प्ट करायचं असेल तर आयोग एक सेम पॅटर्न फॉलो करतो. बघा की जे स्टेटमेंट ज्या ऑप्शनमध्ये असा कंसामध्ये काहीतरी दिलेलं असते ना, तेच त्याचं ऑप्शन असते. आता बघा की हे असंच मी तुम्हाला म्हणत नाही आहे. ह्याच्यामागं एक बघा की पुरावा आहे, तो पुरावाच आपण पाहणार आहे. या ठिकाणी याचा आन्सर ऑप्शन 1 असेल. पहा, मी माझं स्टेटमेंट रिपीट करतो की आयोगाने जेव्हा ऑप्शनमध्ये असं काही ब्रॅकेटमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, असं हे बघा, हे ब्रॅकेटमध्ये दिले, हे 3 ऑप्शन बघा, हे 3 ऑप्शन जनरल आपण जसं स्टेटमेंट लिहितो तसे आहेत. पण आयोगानं बघा की हा असा ब्रॅकेटमध्ये का दिलेला आहे, ही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जर का तुम्ही आयोगाचं जर का पॅटर्न पाहिला, आयोगाच्या पेपर्सचं जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केला, तर तुम्हाला असं दिसून येते की जेव्हा आयोगाने असं ब्रॅकेटमध्ये काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेच त्याचा आन्सर आहे. तर पाहूया की आपला क्वेश्चन काय आहे. नागरी नियोजन आणि प्राचीन वारशाचे जतन हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय गृह व नागरी खात्यांतर्गत कोणती योजना राबवली जात आहे? तर बघा, आपल्याला हे क्वेश्चन जर माहीत नसेल तर आपण जसं की आयोगाचा पॅटर्न आहे त्यानुसार आपण हृदय कार्यक्रम हा जो ऑप्शन टिक करू शकतो. परत बघा, सेम टेक्निक आपण क्वेश्चनकडे जायला नको, डायरेक्ट ऑप्शनकडे येऊया. पहिला पर्याय आहे एड्स, दुसरा आहे ध्येय व्यापार आणि कंसामध्ये दिलेला आहे की मानवी ध्येय व्यापार, तिसरा अंमली पदार्थ, चौथा पूर मदत कार्य. की जशी आपली टेक्निक सजेस्ट करते की MPSCचा हा पॅटर्न आहे की MPSC काय करते की जेव्हा काहीतरी ब्रॅकेटमध्ये देते, जेव्हा एखादा ऑप्शन ती स्वतः वायडर करून देते, तेव्हा तेच त्याचं ऑप्शन असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी ध्येय व्यापार हेचं उत्तर असेल. ऑब्झर्व अँड सॉल्व या टेक्निकचा हा दुसरा टाईप आहे. यामध्ये पण बघा की MPSC एक सेम पॅटर्न फॉलो करते. तुम्ही ऑप्शन तिसरा बघा आणि चौथा बघा. यामध्ये बघा ऑप्शन कसे दिले, 3, 2, 1 आणि रिव्हर्स केले 1, 2, 3.
जेव्हा जेव्हा असे MPSC ऑप्शन देईल तेव्हा तेव्हा या दोनपैकीच कोणतं तरी उत्तर असेल. आता हे बघा की हे पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो की हा रँडम तुक्का नाही. का? कारण की ह्याचा आपण पुरावा देखील पाहत आहोत. की मी तुम्हाला एखादा प्रश्न दिला आणि ही टेक्निक अप्लाय होते असं सांगत नाही. ह्याची टेक्निक आहे. जसं की हे 1, 2, 3 हा जो पॅटर्न आहे ना हा पॅटर्न आपण पुढच्या 3 ते 4 प्रश्नामध्ये पाहणार आहे. अर्थातच हे आपण काय आहे की एक रिसर्च बेस्ड आपण हा काय केलेला आहे की एक लॉजिक डेव्हलप करत आहे. तर प्रश्न बघा, अर्जुन अवॉर्ड 2022 की आपण बघा की सगळ्या गोष्टी अर्जुन अवॉर्ड प्रत्येक वर्षी किती अनेक लोकांना मिळतो. हे आपण सर्वच्या सर्व बाबी लक्षात ठेवणं हे जवळपास अशक्य आहे. या ठिकाणी बघा म्हणूनच अशा टेक्निक तुम्हाला काय होतात, फायदेशीर ठरतात. यापैकी तुम्हाला एका जरी व्यक्तीचं जर नाव माहीत असेल तर तुम्ही काय करू शकता, ऑप्शन सॉल्व्ह करू शकता. आणि समजा जर का तुम्हाला कोणाचंच याबद्दल काहीही माहीत नाही तर हा पॅटर्न ऑब्झर्व करा. या पॅटर्न ऑब्झर्व केल्यामुळे बघा की तुमचा हा तर ऑप्शन निघून जाईल, हा ऑप्शन निघून जाईल. उरले 2. आता 2 जे पर्याय असतील यामध्ये तुम्ही जरी तुक्का मारला किंवा जरी असं म्हणू शकता की थोडी रिस्क घेतली आणि सॉल्व्ह केला तरी तुमचे बरोबर येण्याची आपलं क्वेश्चन बरोबर येण्याची शक्यता 50% वाढते. बघा जिथं तुम्हाला काहीही माहीत नव्हतं तिथं तुम्ही कसाही अनसायंटिफिकली तुम्ही काय अंधाधुंदपणे तुम्ही ऑप्शन टिक न करता काय केला की आयोगाचा एक पॅटर्न पाहिला आणि त्या पॅटर्ननुसार गेला तर तुमचं बरोबर येण्याची शक्यता कितीनं वाढते, 50% वाढते. आता हाच पॅटर्न आपण पुढे देखील पाहणार आहोत. जसं की मी तुम्हाला मागं बोललेलो होतो की आपण याचे पुरावे पाहणार आहोत. आता या ठिकाणी बघा ऑप्शन बघा 1, 2, 3, 4 आणि जसं मी तुम्हाला मागं बोललेलो होतो की जेव्हा जेव्हा MPSC असं ऑप्शन देईल 1, 2, 3, 4 किंवा 4, 3, 2, 1 तर याचपैकी एक ॲन्सर असेल. ओके, लक्षात येते. अगेन मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो की जर तुमचा हा नॉलेज बेसिसवर क्वेश्चन सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही ही टेक्निक काय करा, अप्लाय करा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. परत बघा हा 2021चा प्रश्न आहे, 26वा प्रश्न ए सेटमधील. या ठिकाणी पण पहा की आयोगाचा पॅटर्न बघा 4, 3, 2, 1 आणि रिपीट केले 1, 2, 3 आणि 4. जसं की मी तुम्हाला मागं सजेस्ट केलेलं की हा आयोगाचा पॅटर्न पहा आणि यानुसार तुम्ही डायरेक्टली ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 इलिमिनेट करू शकता. यामुळे काय होईल की बघा की या 4 पैकी तुम्हाला एकाचं जरी करेक्ट पेअर माहीत असेल, जसं की कोलंबिया प्लॅटो जो आहे तो नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे एचं 4 बघा, एचं 4 यामध्ये आहे. त्यामुळे हा तुम्ही ऑप्शन काय करू शकता, टिक करू शकता. अर्थातच बघा की काय होईल की हा आयोगाचा तुम्ही येणाऱ्या एक्झाममध्ये देखील हा आयोगाचा पॅटर्न बघा की हा पॅटर्ननुसार तुम्ही काय करा की त्यानुसार त्या अनुषंगाने MCQ सॉल्व्ह करत जा. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. हा 2021 मधील प्रश्न क्रमांक 24 आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता की आयोगाचा पॅटर्न बघा 1, 2, 3 आणि 4. ओके, आता अर्थातच बघा की अशा प्रकारचे ऑप्शन देऊन आयोग आपल्याला एक क्ल्यू देऊ इच्छित आहे. लक्षात येते. या ठिकाणी जो आन्सर जे असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे. परत बघा सेम लॉजिक हे आपल्याला एन्शंट इंडियामधील काहीतरी गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायचा. आपण डायरेक्ट ऑप्शनकडे येऊया. आयोगाचा पॅटर्न बघा 4, 3, 2, 1 आणि 1, 2, 3, 4. अर्थातच मी जसं तुम्हाला सजेस्ट केलेलं की या दोनपैकीच काहीतरी आन्सर असेल. ओके, त्यामुळं ह्याच्याकडे बघण्याची देखील गरज नाही. तुम्ही डायरेक्टली ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 इलिमिनेट करा. आता बघा की या 4 पैकी एका तरी पेअरचं तुम्ही काय करा, एक तरी पेअर तुम्हाला माहीत आहे का हे बघा. जसं की बघा या ठिकाणी मला काय माहीत आहे, प्रवाहन जयवाली हे प्रसिद्ध तत्त्वज्ञ होते. हे आपल्याला वाचनात देखील असते. त्यामुळे Cचं 3 बघा. C3 कुठं आहे, हे C आहे 3 आहे. त्यामुळे जो ऑप्शन काय असेल, ऑप्शन क्रमांक 3 असेल. परत सेम लॉजिक बघा 2020चा हा 2020 मधील 12वा प्रश्न आहे. परत बघा ऑप्शन बघा या ठिकाणी 4, 3, 2, 1 या ठिकाणी 1, 2, 3, 4 असा आहे. अर्थातच तुम्ही डायरेक्टली ऑप्शन 1 इलिमिनेट करू शकता, 4 इलिमिनेट करू शकता. तुमच्याकडे 2 उरलेत. या ठिकाणी जरी तुम्ही अंदाजे मारला तरी तुमचा बरोबर येण्याची शक्यता 50% वाढते. लक्षात येते. आणि या ठिकाणी बघा
की या 4पैकी जर तुम्हाला एकाचं जरी परफेक्टली पेअर माहीत असेल तर तुमचा हा प्रश्न 100% बरोबर येईल. या ठिकाणी बघा चिदंबरम पिल्लाई ह्या आपण वाचनात असते आपल्या की स्वदेशी स्टीम नॅव्हिगेशन कंपनींनी काय केलेलं आहे, स्थापित केलेले आहे. त्यामुळं बघा की जे दुसरा आणि तिसरा यामध्ये बघा की डीचं एक कुठं दिले, डीचं एक बघा हा डी आहे आणि या डीचं एक ऑप्शन. ओके, लक्षात येते. त्यामुळं काय असेल की हे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. 2021चा प्रश्न 29वा. या ठिकाणी बघा की मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे माझे शब्द थोडेसे व्यवस्थित ऐकत चला. की आपली टेक्निक सजेस्ट करते जिथं जिथं 1, 2, 3, 4 असं असतील तर तेच त्याचं काय असेल उत्तर असेल. पण या ठिकाणी असं नाही आहे मित्रांनो. बघा हा हा प्रश्न घेण्यामागचा हेतू हाच आहे की आपलं जे लॉजिक आहे ना ते सर्व वेळी लागू होईलच असं नाही. त्यामुळं मी तुम्हाला पहिली गोष्ट सजेस्ट करू इच्छितो की सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या नॉलेज बेसिसवर सॉल्व करा. जर नॉलेज बेसिसवर सॉल्व होत नसेल तेव्हाही तुम्ही टेक्निक अप्लाय करू शकता. आणि बघा की जर समजा एक साधं गणित लक्षात घ्या की तुम्ही 5 प्रश्न या टेक्निकच्या माध्यमातून सोडवलात आणि तुमचे 5 बरोबर आले आणि एखादा चुकला तरी तुम्ही फायद्यात आहात. बघा हे 5चे तुम्हाला 10 मार्क मिळतील आणि एक जो चुकला त्याचा एक मार्क कट होईल. अर्थात तुम्हाला 9 मार्काचा फायदा होईल. आणि हाच बघा की मेक ऑर ब्रेक म्हणतो ना ज्याला आपण, यामुळेच बघा की तुम्हाला मेन्स लिहिण्याची संधी मिळून जाईल. कारण काय होते बघा की आज आपण 2-3 वर्ष अभ्यास केल्यानंतर आपण सहजतेनं बघा 100पर्यंत स्कोर करू शकतो. पण ॲक्च्युअलीमध्ये आपले जे पुढचे जे 5 ते 10 मार्क आहेत ना ते मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी नॉलेजमध्ये वाढ करायची गरज आहे असं नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे की या ज्या टेक्निक आहेत, हे जे लॉजिक आहे, ते लॉजिक आपण एक रिसर्चच्या आधारावर डेव्हलप केलेलं आहे. हे जे लॉजिक आपण काय केलेलं आहे की ऑब्झर्व्ह करून डेव्हलप केलेलं आहे. हा रँडम तुक्का नाही. याच्यामागं बघा कारण आहे आणि या कारणाच्या बेसिसवर आपण काय केलेलं आहे की जे लॉजिक डेव्हलप केलेलं आहे, त्या लॉजिकचा वापर जर तुम्ही केला तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. तर बघा या ठिकाणी याचा ऑप्शन आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी आपण ऑब्झर्व आणि सॉल्वच्या दोन टाईप पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपण तिसरा टाईप बघून घेऊया. 2022चा हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19. या ठिकाणी तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं बघा की जेव्हा 2 ऑप्शन जे असतील ते खूप क्लोज दिलेले असतात. त्या ठिकाणी बघा चौथा ऑप्शन जो आहे तो इथे लिहिलेला आहे. चौथा ऑप्शन बघा 3 आणि 1 दिलेला आहे. आणि तिसरा ऑप्शन हा देखील 3 आणि 1 दिलेला आहे. अर्थात हे ऑप्शन क्रमांक 3 आणि ऑप्शन क्रमांक 4 जे आहेत ते खूप क्लोज दिलेले आहेत. आणि जेव्हा असं होईल तेव्हा लक्षात घ्या की या 2पैकीच एक उत्तर असेल. लक्षात येते. या ठिकाणी तुम्ही ब्लाइंडली ऑप्शन क्रमांक 1 इलिमिनेट करू शकता, ऑप्शन क्रमांक 2 इलिमिनेट करू शकता. मी ब्लाइंडली हा शब्द का वापरलेला आहे, कारण की हा जो पॅटर्न आहे ना, हा पॅटर्न आपण पुढं एक 4 ते 5 प्रश्नामध्ये हा आपण पॅटर्न काय करणार आहे, पाहणार आहे आणि यातून हे लॉजिक आपण डेव्हलप करणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला असं दिसेल की 2 स्टेटमेंट आहेत ते खूप क्लोज दिलेले आहेत. या ठिकाणी बघा 3 आणि 1 आहे, या ठिकाणी 3 आणि 1 आहे. तर तुम्ही काय करू शकता की या 2पैकी एक ऑप्शन काय असेल, बरोबर असेल. आता या 2पैकी पण कसं निवडायचं, कसं चूज करायचं, त्यासाठी आपल्याला प्रश्नाकडे जावं लागेल. प्रश्नातलं बघा की एक जरी जोडी आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तरी देखील आपला हा प्रश्न 100% बरोबर आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राधानगरी हा पेअर बघा B1, या 2पैकी B1 कुठं आहे बघा. ओके, B1 तर दोन्हीमध्ये आहे. बी तर काय दोन्हीमध्ये आहे. तर आपण बघूया की C आणि D पैकी आपल्याला काय माहीत आहे. पश्चिम बंगाल, ठीक आहे. गोवा आणि भगवान महावीर, ओके ठीक आहे. तर बघा की हा जो आहे ना गोवा आणि भगवान महावीर ही जी सेंच्युरी आहे ना ती मागील 2 ते 3 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे की भगवान महावीर सेंच्युरी जी आहे ती गोवामध्ये आहे. अर्थात D2 कुठं आहे बघा, D2 येतं आहे. त्यामुळे जर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक 3. सेम लॉजिक इथे देखील अप्लाय होते. या ठिकाणी आपल्याला प्रदेश दिलेले आहेत, प्रदेश आणि वाऱ्याचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण डायरेक्टली ऑप्शनकडे येऊया. हे ऑप्शन बघा, ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2
हे बघा किती क्लोजली दिलेले आहेत. B2 आणि B3 C2 आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण बघा B3 आणि C2. अर्थातच या दोनपैकी एक काहीतरी उत्तर आपलं असणार आहे. आता बघा की सेम आपली लॉजिक की या चारपैकी एकाचं जरी तुम्हाला उत्तर माहीत असेल तर तरी देखील तुम्ही काय करू शकता, 100% करेक्ट आन्सर 100% तुमचं उत्तर बरोबर येईल. या ठिकाणी बघा की आपल्याला माहिती आहे आल्प्स कुठं आहे. आल्प्स प्रदेशातून फॉन वारं वाहते, अर्थातच D1. या दोनपैकी D1 कुठं आहे बघा, D1 येत आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा काय असेल, बरोबर असेल. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. जरी बघा एक गोष्ट लक्षात घ्या की जरी तुम्हाला यापैकी काही माहीत नसेल ना, काही माहीत नाही समजून चला, तरी तुमचे काय होतात, 2 ऑप्शन इलिमिनेट होतात. हा गेला, हा गेला. आणि जरी तुम्ही अंदाजे जरी तुक्का मारण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमचा प्रश्न बरोबर येण्याची शक्यता 50% न वाढेल. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ. या ठिकाणी परत तुम्ही सेम लॉजिक पाहू शकता. 2021चा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21. या ठिकाणी हे 2 ऑप्शन बघा, 4 आणि 3. अर्थातच या दोनपैकी काहीतरी माझं एक उत्तर असेल. ठीक आहे. 2020चा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 16. या ठिकाणी पण बघा की हा सेम पॅटर्न. ओके, सेम ऑब्झर्वेशन आपलं की आपण डायरेक्टली काय केलं, ऑप्शन पाहिलं. ऑप्शनमध्ये जे सिमिलर आपल्याला वाटतात, जे क्लोजली स्टेटमेंट दिलेले आहेत, जे क्लोज ऑप्शन दिलेले आहेत, त्या दोनपैकी जर आपलं काय असेल, एक बरोबर उत्तर असेल. या ठिकाणी मग तुम्ही बघू शकता की ऑप्शन 2 बघा, ऑप्शन 2 आणि 4 हे जे ऑप्शन आहेत ते क्लोजली दिलेले आहेत. ओके, या चारपैकी तुम्हाला एकाचं जरी उत्तर माहीत असेल तर तुम्ही 100% उत्तर बरोबर आणू शकता. सिंधू बघा आपल्याला माहिती आहे, आपल्या वारंवार वाचनात असते. सिंधू कुठं आहे, तिबेटमधील मानसरोवरातून उगम पावते. अर्थातच A2 असेल. या दोनपैकी A2 कुठे दिले तर इथे दिलेला आहे. तर हे ऑप्शन क्रमांक 4 ह्याचं काय असेल, उत्तर असेल. 2020चा 26वा प्रश्न आहे. अगेन बघा सेम पॅटर्न, 2-1 2-1. डायरेक्टली तुम्ही हा ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 इलिमिनेट करा आणि या दोनपैकी, ओके, या दोनपैकी बघा की या दोनपैकी तुम्हाला या 4 मधील एकाची जरी जोडी माहीत असेल तरी तुमचा हा काय होईल, प्रश्न 100% बरोबर येईल. या ठिकाणीचं उत्तर आहे ऑप्शन 1. परत बघा 2020चा प्रश्न क्रमांक 34 आहे. या ठिकाणी हा पॅटर्न बघा, 3-1-3-1. अर्थात Aचं 3 आहे. A कुठं, A याचं 3 आहे, B1 आहे. आपल्याकडे आता 2 ऑप्शन उरलेत, एक 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. या 70 आणि 90 पैकी आपल्याला माहीत आहे की 90 डेसिबल अर्थातच हा काय, हा जरा जास्त डेंजर आहे. ओके, तर त्या प्रकारचा ऑप्शन या दोनपैकी बघा कोणता आहे, की कोणता ऑप्शन जरा जास्त किंवा कोणत्या पर्यायाची कोणता परिणाम जरा जास्त दाहक आहे तो पहा. भाषणात व्यत्यय आणि कार्यक्षमतेची हानी यापैकी हा ऑप्शन जरासं काय जास्त दाहक वाटतो आपल्याला, त्यामुळं D2. अर्थातच या दोनपैकी D2 कुठे आहे बघा, D2 येत आहे. त्यामुळं काय या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल. 2020चा 35वा प्रश्न आहे. परत सेम लॉजिक की 2 ऑप्शन आपल्याला काय दिलेले आहेत, क्लोज दिलेले आहेत, 2-4 2-4. ओके, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 या दोनपैकीच एक उत्तर असेल. या ठिकाणी ऑप्शन इलिमिनेशनची आपली दुसरी टेक्निक स्टार्ट होते. ते टेक्निक आहे कॉमन सेन्स प्लस जनरल नॉलेज. ओके, प्लस जनरल नॉलेज, त्याला आपण थोडक्यात CS प्लस GK असे म्हणतो. या टेक्निकचा वापर करून आपण हे एवढे सारे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्ष पडताळणी करत असतानाचा फायदा होऊन जाईल. हे सर्व प्रश्न सेट A नुसार आहेत. तर चला मग आपण प्रत्यक्षात पाहूया की टेक्निक कशी वर्क करते. या ठिकाणी प्रश्न बघा, 2023चा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 74. संसदीय राजभाषा म्हणजे आपण याला ऑफिशियल लँग्वेज म्हणतो. ऑफिशियल लँग्वेज, हा, नॉट अ नॅशनल लँग्वेज, ही ऑफिशियल लँग्वेज. राजभाषा समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे. ठीक आहे, आपली ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे हो, ऑफिशियल लँग्वेज आपली हिंदी आहे. हा झाला नॉलेजचा पार्ट.
आता आपण कॉमन सेन्सचा पार्ट बघूया, की नॉलेजनुसार बघा, की संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे. अर्थातच आपल्या नॉलेजच्या बेसिसवर आपण असं म्हणू शकतो की ए हे काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. दुसरा ऑप्शन बघा, नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागणीकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे. आता बघा की या गोष्टीला भारत सरकारचा विरोध आहे, की भाषेच्या आधारावर राज्य निर्मिती करण्यासाठी भारत सरकार जे आहे ते असं आपण म्हणू शकतो की त्याकडे दुर्लक्ष करते, की भाषिक आधारावर राज्य निर्माण होऊ नये. कारण बघा की सध्या तुलुनाडूची मागणी होत आहे. तुलुनाडू, त्यानंतर आपण पाहू शकतो की बोडोलँडची मागणी होते अशा स्वतंत्र राज्यांची. तर याकडे आपण भारत सरकार काय करायला लागले, की दुर्लक्ष करायला लागले. ओके, लक्षात येते. त्यामुळं हा ऑप्शन संसदीय राजभाषा समितीचा हा उद्देश असणे, की भाषेच्या आधारावर राज्य निर्माण करू. तर हे आपल्याला काय वाटते, की कॉमन सेन्सनुसार चुकीचं वाटते. आणि जर बी जर चुकीचं असेल तर बी ज्या ज्या ऑप्शनमध्ये आहे त्याला इलिमिनेट करा. बी या ठिकाणी आहे, 2 आपला निघून जाईल. बी या ठिकाणी देखील आहे वरील सर्व, त्यामुळं याला देखील काय करू आपण, इलिमिनेट करू. ठीक आहे. पुढचा ऑप्शन बघा, डी. आता आपल्याकडं 2 ऑप्शन उरलेले आहेत, फक्त केवळ ए आणि ए आणि डी. तर डी बघा, स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्रांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करणे. या ठिकाणी बघा कॉमन सेन्स असा आहे, की प्रश्न एकीकडे विचारला आहे हिंदी भाषेबाबत आणि ऑप्शन काय म्हणते, स्थानिक भाषेमध्ये काय करणे, शिक्षणाचा प्रसार करणे. तर बघा की हे दोन्ही जे आहेत ते विरोधाभासात्मक आहेत, की एकीकडे आपण बोलायला लागलो हिंदीबाबत आणि दुसरीकडे काय म्हणतो, की स्थानिक भाषेतून शिक्षण द्या. अर्थातच हे काय आहे, की विरोधाभासात्मक आहे. त्यामुळं कॉमन सेन्सनुसार डी देखील आपला इलिमिनेट होऊन जाईल आणि आपल्याकडे केवळ ए हा आपला काय बरोबर आहे. बघा आपल्याला जेव्हा 100% जेव्हा नॉलेज नसते ना, तेव्हा देखील काय करू शकतो आपण, प्रश्न बरोबर आणू शकतो. फक्त आपल्याला जे नॉलेज आहे ते नॉलेज पहिला अप्लाय करा, त्यानुसार काय इलिमिनेट होतंय का बघा. त्यानंतर कॉमन सेन्स लावा, की बाबा अशी अशी गोष्ट आहे तर असं होऊ शकेल का, याचा विचार करा आणि यानुसार तुमचं काय होईल, की उत्तरे बरोबर येत जातील. या ठिकाणी 2023चा प्रश्न क्रमांक 78 बघा, की आपल्याला काय विचारलेलं आहे, की ड्युटीज ऑफ नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याच्या ड्युटी आपल्याला विचारलेल्या आहेत. तर आपण पाहूया की एक एक करत पाहू जाऊ. पहिला ऑप्शन बघा, टू इन्क्वायर स्पेसिफिक कंप्लेंट विथ रिस्पेक्ट टू द डेप्रिवेशन ऑफ राईट्स अँड सेफगार्ड ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. हा पर्याय बरोबर असू शकतो. जनरल स्टेटमेंट आहे, की तक्रारींचं काय करणे, इन्क्वायरी करणे, असं थोडक्यात हा ऑप्शन आपल्याला सांगतो. दुसरा ऑप्शन बघा, की डेव्हलपमेंट ऑफ सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. हे काय आपण वर्ड असोसिएशन करून देखील काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. हे देखील जनरल स्टेटमेंट वाटते आणि हे देखील काय आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी पुढचा ऑप्शन बघा, प्रोटेक्शन, वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ऑफ सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. हा देखील आपल्याला ऑप्शन काय वाटतो, बरोबर वाटतो. या ठिकाणी या तिन्ही ऑप्शनमध्ये कोणताही एक्स्ट्रीम वर्ड वापरलेला नाही आहे. सगळेच्या सगळे काय आहेत, जनरल स्टेटमेंट आहेत आणि त्यामुळं काय होते, की पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबाव हे जे काय असेल, उत्तर असेल. बघा या ठिकाणी कॉमन सेन्स असा आहे, की तुम्ही कितीतरी बघा कमिशन आहेत. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आहे, नॅशनल कमिशन फॉर SC आहे, नॅशनल कमिशन फॉर ST आहे, नॅशनल कमिशन फॉर वुमन आहे. हे सगळ्याच्या सगळ्या ड्युटी तुम्ही पाठ करत बसणार आहात का, तर नाही, असं शक्य नाही आहे. त्यामुळं बघा की आपण काय करू या ठिकाणी, की कॉमन सेन्स वापरू, की बाबा बॅकवर्ड क्लासचं काय बोललेलं आहे, की इथं यांच्या तक्रारींचं इन्क्वायरी करण्याबाबत बोललेलं आहे, त्यानंतर त्यांच्या डेव्हलपमेंटबाबत बोललेलं आहे, त्यानंतर त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं वेलफेअरबाबत बोललेलं आहे. ओके, त्यांच्या डेव्हलपमेंटबाबत काय केलेलं आहे, या ठिकाणी बोलणी केलेली आहे. अर्थातच काय आहे, की हे सगळे जनरल आहेत, की एखादे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास आपण इस्टॅब्लिश केला आहे तर याच कारणासाठी केलेला असेल ना, की तुम्ही तक्रारींचं निवारण करा, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करा. ओके, त्यामुळं काय करा, की या प्रकारचं तुम्ही लॉजिक काय करा, डेव्हलप करत चला, याचा तुम्हाला फायदा होत जाईल. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे बघा, की 2022चा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30. विच ऑफ द अबव आर करेक्ट अबाउट युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट Rio+20. पहिला ऑप्शन बघा, द कॉन्फरन्स वॉज हेल्ड इन जून 2014 इन ब्राझील.
अर्थातच बघा की या ठिकाणी नॉलेजची गोष्ट काय आहे हो? या ठिकाणी बघा की कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेजपैकी नॉलेजची गोष्ट काय आहे की रिओ प्लस 20 अर्थात रिओ जी समिट झालेली ती 1992ला झालेली. रिओ प्लस 20 म्हणजेच ही समिट कधी झालेली असणार आहे? 2012ला झालेली असणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला 2014 म्हटले, त्यामुळं हा तर काय असेल ऑप्शन इनकरेक्ट आहे. पुढचा ऑप्शन बघा, द कॉन्फरन्स लेड आउट मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. अर्थातच बघा की आपल्याला परत नॉलेजची गोष्ट काय या ठिकाणी की 2015ला तर MDG समाप्त झालेले आहेत आणि यांची जागा SDGने घेतलेली आहे. ओके, त्यामुळं हा ऑप्शन देखील काय आहे की बरोबर नसणार आहे. हा पण तुम्ही इलिमिनेट करू शकता. पुढचा ऑप्शन बघा, चौथा ऑप्शन पहिला आपण बघूया की द मेंबर नेशन्स डीपॉवर्ड युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम इन दिस कॉन्फरन्स. आता या ठिकाणी आपला कॉमन सेन्सचा भाग येतो की बघा की एवढी महत्त्वाची घटना की ज्यामध्ये काय केले, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ज्याला आपण युनेप म्हणतो, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, इतक्या महत्त्वाच्या संस्थेला जर का आपण काय केलेलं आहे की त्याच्या फंक्शन डीपॉवर केलेले असतील, एवढी महत्त्वाची घटना झालेली असेल तर ते आपल्या नक्कीच वाचनात असायला पाहिजे होती. पण ती आपल्या कधीही वाचनात आलेली नाही. त्यामुळं आपण हा असं लॉजिक, असं आपण कॉमन सेन्स लावू शकतो आणि हा देखील ऑप्शन इलिमिनेट करू शकतो. आणि उरला ऑप्शन तिसरा. हा देखील ऑप्शन तुम्ही बघू शकता की द कॉन्फरन्स अडॉप्टेड गाईडलाईन्स ऑन ग्रीन इकॉनॉमिक पॉलिसी. हे देखील जनरल स्टेटमेंट आहे. यामध्ये एक्स्ट्रीम अतिशयोक्ती दर्शवणार असं कोणतेही यामध्ये स्टेटमेंट नाही आहे. त्यामुळं हा ऑप्शन काय आहे, बरोबर आहे आणि याचं करेक्ट आन्सर देखील हेच आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2022 मधला क्वेश्चन क्रमांक 31 आहे. थोडीशी गडबड झाली त्याबाबत माफी मागतो. प्रश्न क्रमांक बघा 31 आहे. या ठिकाणी मी जे तुम्हाला लॉजिक सांगणार आहे ना, ते थोडंसं व्यवस्थित ऐकत चला. प्रश्न बघा की गोल वाईज परफॉर्मन्स ऑफ इंडिया बाय नीती आयोग. गोल वाईज परफॉर्मन्स ऑफ इंडिया बाय नीती आयोग SDG इंडिया इंडेक्स रिपोर्ट. ठीक आहे, SDG इंडिया इंडेक्स रिपोर्टबाबत काहीतरी म्हटलेलं आहे, तर ते आपण पाहणार आहे. पहिला ऑप्शन बघा की इंडियाज ओव्हरऑल स्कोर इम्प्रूव्ड. ठीक आहे, पुढं जे काय असेल ते. त्यानंतर दुसरा ऑप्शन बघा, डिस्पाईट पॅन्डेमिक इयर इंडिया परफॉर्म्ड वेल ऑन 8 ऑफ 15 SDG. या ठिकाणी बघा की पहिला जो ऑप्शन आहे ना, या ठिकाणी काय म्हटलेला आहे की इंडियाज ओव्हरऑल स्कोर इम्प्रूव्ड. आता एक यामध्ये लॉजिक लक्षात ठेवा, जे तुम्ही ओव्हरऑल सगळ्या पेपरमध्ये वापरू शकता की MPSC ही जी आहे ना, ही पब्लिक ऑथॉरिटी आहे. काय आहे? पब्लिक ऑथॉरिटी आहे. आणि आपल्याला एक गोष्ट माहीत असेल की बघा की कोणतीही पब्लिक ऑथॉरिटी असू दे, ती गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कधीही बोलत नाही. गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट कधीही बोलत नाही, कधीही भाष्य करत नाही. आजपर्यंत तुम्ही पाहिलेलं आहात का की MPSCनं तक्रार केलेली आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टच काहीतरी वक्तव्य केले, MPSCनं एखाद्या नेत्याबाबत काहीतरी वक्तव्य केले, असं केलेलं आहे का? आपण अनेक दिरंगाई पाहतो की अनेक डिपार्टमेंटमधून MPSCकडं जे मागणीपत्रक आहेत, ज्या रिक्त जागा आहेत, त्या देण्यासाठी विलंब होतात. ओके, तरी देखील MPSCनं कधीही एखाद्या अर्थात गव्हर्नमेंटबाबत कधीही असं निगेटिव्हली वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळं बघा की मला हेच सांगायचं आहे यातून की MPSC जी आहे ना, ती कधीही गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलणार नाही. अर्थातच बघा की जे स्टेटमेंट गव्हर्नमेंटला पॉझिटिव्हली दर्शवतात ते स्टेटमेंट करेक्ट असतात. बघा मी रिपीट करतो की जे स्टेटमेंट गव्हर्नमेंटला पॉझिटिव्हली दर्शवतात, गव्हर्नमेंटची वाहवा केलेली आहे, गव्हर्नमेंटबाबत काहीतरी सकारात्मक लिहिलेलं आहे, तर ते जनरली स्टेटमेंट काय असतात, बरोबर असतात. हे जर लॉजिक आपण इथं पाहिलं की बघा या ठिकाणी गव्हर्नमेंटची वाहवा केलेली आहे की इंडियाज ओव्हरऑल स्कोर इम्प्रूव्ड. ओके, त्यामुळं काय आहे, हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरं बघा की डिस्पाईट 2020-21 बिईंग ए पॅन्डेमिक इयर इंडिया परफॉर्म्ड वेल ऑन 8 ऑफ 15 SDG. काय म्हणलेलं आहे की 2020-21 हे पॅन्डेमिक इयर असून देखील इंडियानं काय केलेलं आहे की 15पैकी 8 SDGमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलेला आहे. की हे बघा की जनरल स्टेटमेंट आहे. आता यामध्ये बघा की 15पैकी 8 म्हटलेलं आहे. त्यांनी असं पर्टिक्युलर सांगितलं आहे का की या गोष्टीमध्ये बदल झालेला आहे? ह्या 8 कोणते असू शकतात ना, पहिले 4 असतील, शेवटचे 4 असतील किंवा मधलेच 8 असतील. अर्थातच हे स्टेटमेंट बघा की या पद्धतीनं बनवलेलं आहे की हे स्टेटमेंट खूप वायडर आहे
की कोणते 8 हे स्पेसिफिक सांगितलेलं नाही आहे. ते कोणते 8 असू शकतात. त्यामुळं जेव्हा असं वायडर स्टेटमेंट दिलेलं असेल तर ते काय करा, बरोबर घेऊन चला आणि या ठिकाणी तुमचा ऑप्शन बोथ द ऑप्शन असा अर्थात पर्याय क्रमांक 3 येईल. थोडक्यात मला सांगायचं काय आहे बघा, की गव्हर्नमेंटबाबत जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असतील तर ते जनरली बरोबर असतात. ओके. आणि जेव्हा जेव्हा असा ऑप्शन येईल की 15 पैकी 8 गोल आपण पूर्ण केलेला आहे, हा ऑप्शन जो आहे तो खूप वायडर आहे. कोणते 8 हे स्पेसिफिकली त्यांनी दिलेलं नाही आहे. त्यामुळं अशा देखील स्टेटमेंटमध्ये हे स्टेटमेंट तुम्ही जनरली करेक्ट असते. पुढचा प्रश्न बघा, 2022 मधला आहे, प्रश्न क्रमांक 77. 2022-23च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टो करन्सीवर किती टक्के कर लावण्याची घोषणा केलेली आहे. अर्थात हा प्रश्न त्या वर्षीचा करंट अफेअर्समधला आहे, पण यामागं मला जे सांगायचं आहे, जे लॉजिक सांगायचं आहे ते तुम्ही समजून घेत चला. बघा, क्रिप्टो करन्सीबाबत गव्हर्नमेंट जे आहे ते याकडं निगेटिव्हली पाहते. लक्षात येते? ओके. गव्हर्नमेंट या ठिकाणी कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेज आपण कसं लावू शकतो ते पहा. गव्हर्नमेंट काय करते की क्रिप्टो करन्सीला निगेटिव्हली पाहते. अर्थात याला बॅन करण्याबाबत देखील गव्हर्नमेंटने काय केलेली, तयारी केलेली. RBIनं थोडासा पुढाकार घेतल्यामुळे याला काय केलेलं आहे की परत परवानगी मिळालेली आहे. मला सांगायचं असं आहे की गव्हर्नमेंट याला निगेटिव्हली पाहते आणि जी गोष्ट गव्हर्नमेंट निगेटिव्हली पाहल त्या गोष्टीला गव्हर्नमेंट काय करेल की जास्तीत जास्त त्यावर कर लावण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी आपल्याकडे जास्तीत जास्त कराचे ऑप्शन कोणते आहेत? ऑप्शन क्रमांक 3 30% आणि चौथा 35%. ठीक आहे. आता नॉलेजचा पार्ट येतो. नॉलेजचा पार्ट आपल्याला माहिती आहे की टॅक्स स्लॅब जे आहे ते 35% असं नाही, असं नसते. ओके. टॅक्स स्लॅब जर तुम्ही पाहिला 5%, 10% असं हे वाढत जातात. 35% असा टॅक्स स्लॅब नाही. अर्थातच बघा की 30 ह्याचं काय असेल उत्तर असेल. तुम्ही कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेजचा वापर करून काय करू शकता की उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ह्याचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 30%. 2022 मधील 84वा प्रश्न बघा, की ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात एकच मिनिट ठीक आहे. बघा, प्रश्न काय आहे की आपण इंग्लिशमध्ये वाचू. थोडंसं काय व्हायला लागलं की हे वाचत असताना अर्थ लागत नाही आहे. पुढे जाऊ आपण. विच बँक हॅव अन ऑफिस इन व्हिक्टोरिया स्टेट. आता बघा ऑप्शन बघा, देना बँक, बँक ऑफ बडोदा, SBI आणि PNB. देना बँक एवढी मोठी नाही की जी काय करेल की परदेशात जाऊन काय करेल, आपलं ऑफिस इस्टॅब्लिश करेल. त्याचप्रमाणे PNB देखील एवढी मोठी बँक नाही. उरला ऑप्शन 2, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. या ठिकाणी आपण असं एक कॉमन सेन्स लावू शकतो की SBI जे आहे ती सर्वात मोठी बँक आहे. लक्षात येते, सर्वात मोठी देखील आणि सर्वात जुनी देखील आहे. त्यामुळं असं आपण एक लॉजिक लावू शकतो की SBIचं काय असेल की परदेशात काय असतील ऑफिस असू शकतात. असं हे जर का तुम्ही लॉजिक लावला, असा कॉमन सेन्स लावला तर हे जर काय होईल, SBIचं उत्तर बरोबर येऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा, 2022चा 98वा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय म्हटले, भारतात चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन नावाची संस्था कोठे स्थापन केली. ठीक आहे. आता बघा ऑप्शन बघा, ऑप्शन AB आणि ऑप्शन CD हे येणारच नाहीत. का? कारण की बघा कॉमन सेन्स या ठिकाणी असा आहे की कोणतीही संस्था एकाच जागी स्थापित होते. ओके. संस्था उदाहरणार्थ घेऊन चला की कुठेतरी मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे. संस्था 2 ठिकाणी स्थापन होते का हो? होते का? तर नाही, संस्था 2 ठिकाणी स्थापित होत नाही. संस्था कोणत्या तरी एकाच ठिकाणी स्थापन होते आणि त्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस इतरत्र असू शकतात. लक्षात येते? हा जर का आपण कॉमन सेन्स लावला तर आपल्याला हा ऑप्शन एलिमिनेट होऊन जाईल, A, आणि दुसरा देखील ऑप्शन एलिमिनेट होऊन जाईल. आणि उरले जे 2 आहेत त्यापैकी आपल्याला माहीत आहे की दिल्ली या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचं ही जी संस्था आहे त्या संस्थेचं ऑफिस इथं इस्टॅब्लिश केलेलं त्यांनी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, 2021 मधील प्रश्न क्रमांक 8वा आहे. आपल्याला काही इथं व्यक्तिमत्व दिलेले आहेत आणि त्यांनी जे काय भूमिका बजावलेल्या आहेत त्या दुसरीकडे दिलेल्या आहेत, त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. ॲक्च्युली हा प्रश्न थोडासा मिसप्लेस झालेला आहे.
अर्थातच हा ऑब्झर्व अँड सॉल्व या टेक्निकचा वापर करून हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. तो कॉमन सेन्स आणि जनरल नॉलेज या भागामध्ये चुकून आलेला आहे. पाहूया आपण. बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो की पर्याय बघा, पर्याय एक एक जो आहे त्यामध्ये ऑप्शन बघा कसे दिलेत, 1 2 3 4. आणि पर्याय 2 बघा त्यामध्ये ऑप्शन कसे दिलेत, 4 3 2 1. अर्थातच आपण जो काही पॅटर्न मगाशी पाहिला त्या पॅटर्नमध्ये आपण काय पाहिलेलं की जेव्हा असे ऑप्शन आपल्याला दिलेले असतील 1 2 3 4 किंवा 4 3 2 1, तर या दोनपैकीच काय तर त्याचं एक उत्तर असेल. या ठिकाणी याचं उत्तर काय आहे, 1 आहे. पुढचं बघा 2021 मधील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 12. जस्टिस रानडे वेलकम डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट बिकॉज. बघा पहिला ऑप्शन बघा, दिस ॲक्ट वुड प्रोटेक्ट द फार्मर फ्रॉम मनी लेंडर्स. जनरल स्टेटमेंट आहे. ओके, त्यामुळे हे काय असेल, बरोबर असण्याची शक्यता आहे. पण दुसरा ऑप्शन बघा, बाय दिस ॲक्ट द फार्मर वुड रिलीव्ड ऑफ डेप्थ बर्डन. आता बघा हा ब्रिटिशांच्या काळातील ॲक्ट आहे आणि आपल्याला कॉमन सेन्सची गोष्ट अशी आहे की ब्रिटिश एवढा चांगला ॲक्ट करणारच नाहीत की जे काय करतील की कर्जापासून शेतकऱ्यांची मुक्तता करतील. ओके, असं आपल्याला वाटते की ब्रिटिश काय करतील, एखाद्या वेळेस ते कर्ज काय करतील, थोडंफार कमी करतील. ओके, आपण आपल्या वाचनात देखील असं झालेलं असतं की कर्ज त्यांनी काय केले, कमी केलेलं आहे किंवा जी टक्केवारी होती ती कमी केलेली आहे. पण कर्जापासून पूर्णतः मुक्तता करणे असं कार्य ब्रिटिश करतील हे असं करणं थोडंफार काय अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळं काय आहे की बी हे आपल्याला इलिमिनेट करता येईल आणि या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन ओनली ए असं येईल. पुढचा प्रश्न बघा की 2020 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न क्रमांक 32. वसतिस्थान नष्ट होणे हे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते. अर्थातच काय आहे की प्रश्न हा, मला यातून काय सांगायचं आहे बघा, प्रश्न हा निगेटिव्हली आहे. प्रश्नाचा टोन कसा आहे, निगेटिव्ह आहे. त्यामुळं ऑप्शन देखील निगेटिव्ह शोधा. जे ऑप्शन निगेटिव्ह असतील ते बरोबर असेल आणि जे ऑप्शन पॉझिटिव्ह असतील ते काय असेल, चूक असेल. अर्थात वसतिस्थान नष्ट होण्याची कारणं आपण बघू. निर्वनीकरण, डिफॉरेस्टेशन यामुळे वसतिस्थान नष्ट होणार आहे का, 100% होणार आहे. दलदलीचं पुनर्प्रापन जेव्हा आपण करू, अर्थातच काय केलं आहे, जिथं दलदल आहे ते दलदल आपण मिटवून ते दलदल दूर करून त्या ठिकाणी आपण घरं वगैरे बांधणं किंवा त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम करणं असं त्याचा अर्थ होतो. दलदलीचे पुनर्प्रापणाचा अर्थ असा होतो. तर आपण पाहू शकतो की हा देखील काय आहे की एक निगेटिव्ह ऑप्शन आहे. त्यानंतर जमिनीच्या वापरात बदल होणे, हा पण काय आहे, निगेटिव्ह ऑप्शन आहे. पण जर का तुम्ही हा पाहिला उदरनिर्वाहाची शेती, हा कसा दिलेला ऑप्शन, हा ऑप्शन पॉझिटिव्ह आहे. अर्थातच बघा की उदरनिर्वाहाची शेती म्हणजे काय आहे हो, तर उदरनिर्वाहाच्या शेतीमध्ये आपण काय करतो, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढंच आपण पिकवतो. ओके, त्यामुळं डी ऑप्शन येणार नाही. आणि डी ऑप्शन जर का यामध्ये नसेल तर आपण हा इलिमिनेट करू शकतो. ज्यामध्ये डी आहे ते आपण इलिमिनेट केलं आणि आपल्याला जसं माहीत आहे ABC हे येणार. त्यामुळे जो ऑप्शन क्रमांक 2 हे जर करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थोडक्यात रिकॅप घेऊया की आपण सर्वात पहिला पाहिलं ऑब्झर्व अँड सॉल्व ही टेक्निक आपण पाहिली. या ठिकाणी 3 टाईप पाहिलेत आपण. पहिल्या टाईपमध्ये काय पाहिलं की MPSCचा असा पॅटर्न आहे की MPSC जे ऑप्शन असं ब्रॅकेटमध्ये देते, अर्थात थोडंफार त्याबद्दल एक्स्ट्रा सांगण्याचा प्रयत्न करते, तेच त्याचा ऑप्शन असेल. ओके, हा पहिला टाईप पाहिला. दुसरा टाईप आपण काय पाहिला की ज्या ऑप्शनमध्ये असा पॅटर्न असतो 1 2 3 4 किंवा 4 3 2 1, या दोनपैकी एक त्याचं उत्तर असेल. ओके, त्यानंतर आपण असा पॅटर्न पाहिला की काही स्टेटमेंट जे असतात ते खूप क्लोज दिलेले असतात. जसे की पहिल्या ऑप्शनमध्ये 3 आणि 1 दिले, दुसऱ्या ऑप्शनमध्ये देखील 3 आणि 1 दिलेला आहे. असा देखील जेव्हा पॅटर्न MPSC देते तेव्हा त्या दोनपैकी एक आपलं उत्तर बरोबर असते. त्यानंतर आपण दुसरी टेक्निक पाहिली CS प्लस GK, कॉमन सेन्स प्लस जनरल नॉलेज, ही आपण टेक्निक पाहिली. यामध्ये आपल्याला काही गोष्टी नॉलेज बेसिसवर माहीत असतात आणि काही ज्या गोष्टी आहेत ते आपण रिस्क घेऊन कॉमन सेन्स लावून आपण ते आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पुढं अजून एक असं पाहिलं की
पुढची टेक्निक अशी पहिली की याचा जो भाग आहे गव्हर्नमेंटबाबत एखादं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे तर ते जनरली करेक्ट असते. लक्षात येते, गव्हर्नमेंटबाबत पॉझिटिव्ह स्टेटमेंट जनरली करेक्ट असते. त्यानंतर याचा दुसरा भाग आपण पाहिला की जर समजा प्रश्नाचा टोन निगेटिव्ह असेल तर ऑप्शन देखील पर्यायातील जे निगेटिव्ह ऑप्शन आहेत तर ते बरोबर असतील. प्रश्नाचा टोन पॉझिटिव्ह असेल तर ऑप्शन देखील तुम्ही काय करा, पॉझिटिव्ह शोधा. लक्षात येते. पुढे जाण्याआधी एक होमवर्क असं म्हणा, एक असाइनमेंट असं आपण म्हणू शकतो की याच्या मागचे जे प्रश्न आहेत की 2016 असेल, 17 असेल, 16 पासून पुढचे, त्या प्रश्नामध्ये तुम्ही स्वतः काय करा विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचे क्वेश्चन पेपर घ्या आणि त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण ज्या लॉजिक पाहिलेलो आहोत ते लॉजिक अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होऊन जाईल बघा की तुम्ही स्वतःहून एखादं लॉजिक जेव्हा अप्लाय कराल तर ते तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसेल. ओके, आणि ते लॉजिक तुम्हाला एक्झाममध्ये आठवण्याची शक्यता वाढू शकते. ओके, त्यामुळं हा एक होमवर्क तुम्ही करू शकता. पुढे जाऊ आपण. एक मेजर अनाऊन्समेंट आहे, ते अनाऊन्समेंट अशी आहे की बघा की आयोगानं पुढच्या वर्षीपासून काय केलेलं आहे की एक्झामचा पॅटर्न बदललेला आहे. एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे पुढच्या वर्षीपासून. आणि या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये मेजर इश्यू जो आहे तो आन्सर रायटिंगचा आहे. MPSC 2025ची तयारी करणारे नवीन विद्यार्थी असतील किंवा जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑब्जेक्टिव्ह टाईपचा अभ्यास केलेला आहे पण त्यांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. ती सुवर्णसंधी अशी की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर आन्सर रायटिंगचे काय होणार आहेत, फ्री सेशन चालू होणार आहेत. तर ते तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. की सगळ्यात पहिली गोष्ट तर हे जे आपलं आन्सर रायटिंग सेशन असणार आहे तर ते यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट असतील. यामध्ये तुम्हाला या गोष्टी मिळून जातील. तर पहिली गोष्ट काय आहे तर व्हॉट इज आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग ॲक्च्युली आहे काय. अर्थातच बघा की आज आपण मार्केटमध्ये पाहू शकतो की आन्सर रायटिंगबाबत एवढी हवा केलेली आहे, एवढं निगेटिव्ह वातावरण आहे की बाबा ते फक्त UPSC वाल्यांनाच जमू शकते किंवा त्यामध्ये बघा की असं रॉकेट सायन्स असं काही गोष्ट नाही. बेसिक काही रूल आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि हे जर फॉलो केलात तर तुम्हाला नक्की याचा फायदा होऊन जाईल. दुसरी गोष्ट बघा की व्हाय आन्सर रायटिंग ॲट सच इनिशियल स्टेज. ठीक आहे, तुम्ही असं म्हणाल की ठीक आहे सर, आम्हाला हे तर समजते की आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे, पण आन्सर रायटिंग आत्ता करणं का गरजेचं आहे. कारण की हा देखील आपण इश्यू त्यामध्ये ॲड्रेस करणार आहोत की या स्टेजला म्हणजे अजून एक्झामची नोटिफिकेशन देखील आलेली नाही आहे, तरी देखील या स्टेजला आन्सर रायटिंग करणं का गरजेचं आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अर्थातच आपण थोडक्यात आपण काय आन्सर रायटिंग सध्या स्टार्ट करण्याचे फायदे आपण त्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा की आपण आन्सर रायटिंगमध्ये हाऊ टू थिंक हे पाहणार आहे. त्यामध्ये एखाद्या प्रश्नाची इंट्रो कशी लिहायची, ती इंट्रो किती वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. साधारणतः विद्यार्थी काय करतात की डेफिनेशन बेस्ड इंट्रो लिहितात. ओके, ही डेफिनेशन बेस्ड सोडून आपला आन्सर युनिक बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं डेफिनेशन लिहिता येते. तर ती कशी लिहिता येते ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पुढं मेन बॉडी जी असते तर त्या मेन बॉडीमध्ये आपल्याला वेगवेगळे अप्रोचेस वापरावे लागतात. यामुळे काय होते की एक्झामिनरला असं कळून जाते की याला मल्टी डायमेन्शनली विचार करता येतो. तर ते अप्रोचेस का असणार आहेत ते देखील आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अजून एक याचा फायदा असा आहे की हे जे अप्रोचेस जर का तुम्ही शिकलात आणि या अप्रोचेसनुसार जर का तुम्ही नोट्स बनवलात ना, तर मी तुम्हाला याची गॅरंटी देतो की तुमच्या कोणी नादाला देखील लागणार नाही. अर्थात तुमचा कोणी हात देखील धरणार नाही. तुम्ही देखील UPSCच्या तोडीस तोड उत्तर लिहू शकता. ओके, त्यानंतर पुढं कन्क्लुजन बघा की सब्जेक्टनुसार कन्क्लुजन बदलत जातात. हिस्ट्रीचे कन्क्लुजन वेगळे असतात, जिओग्राफीचे कन्क्लुजन वेगळे असतात, GS 2मध्ये कन्क्लुजन वेगळे येतात, GS 3मध्ये वेगळे येतात. तर ते कसे वेगळे आहेत, त्यामध्ये काय वेगळं पण आहे ते आपण इन डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तो सेशन जो आहे 1 तारखेपासून आपण जो सेशन स्टार्ट करणार आहे त्यामध्ये टोटल 6 ते 7 व्हिडिओ असतील, जवळपास 40 ते 50 मिनटाचे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो अशी की ते तुम्ही व्हिडिओ पहा आणि हा देखील व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या फेलो ॲस्पिरंटशी शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील काय होईल, फायदा होईल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.